विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच दारूबंदी पोलीस विभाग, त्याला आपण एक्साइज डिपार्टमेंट असे देखील म्हणतो. या डिपार्टमेंटमध्ये नवीन आलेल्या आकृतीबंधानुसार नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. खूप सारी वेगवेगळी पदे असणार आहे. जर तुम्ही बघितलं बघू शकता इथं उप-अधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, त्याच्यानंतर जवान, जवान चालक, त्याच्यानंतर चपरासी असे वेगवेगळे पदे असतात. परंतु आपल्याला या ठिकाणी उप-अधीक्षक हे एम-पी-एस-सी मार्फत भरलं जातं. त्याच्यानंतर निरीक्षक एम-पी-एस-सी मार्फत भरलं जातं. दुय्यम निरीक्षक एम-पी-एस-सी मार्फत भरलं जातं. त्याच्यानंतर सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे देखील एम-पी-एस-सी मार्फत भरले जातात. त्याच्यानंतर लघुलेखक, लघुटंकलेखक, त्याच्यानंतर जवान, जवान चालक आणि चपरासी हे 5 पदे सरळ सेवेमार्फत भरली जातात आणि फक्त 10वी पासवरती सर्व पदे असतात. आता नवीन जी-आर नुसार आलेल्या जो आकृतीबंध आलेला आहे, जवान म्हणजे जवान पोलीसची 1050 पदे रिक्त आहेत. जवान चालकची 200 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर लघुलेखकची 100 आणि लघुटंकलेखकची किती आहेत तर तेथे 150 पदे आणि वेगवेगळे असे 1500 प्लस पदांसाठी जाहिरात येणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, मैदानी चाचणी कशाप्रकारे आहे, सर्व डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. त्यासाठी ज्यावेळेस 2019 मध्ये मागच्या वर्षी 2023 ची जी जाहिरात होती त्याच्यानुसार संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर जाहिरात अशा प्रकारे सरळ सेवेने ही जाहिरात प्रसिद्ध होते. तर बघू शकता इथे तुम्ही स्क्रीनवरती बघितले तर पदनाम एवढ्या पदांसाठी मागच्या वर्षी जाहिरात आली होती. 1, 2, 3, 4 5 पदांसाठी जाहिरात आली होती. 1 मिनिट इथे 5वं पद आहे चपरासी. तर बघू शकता मागच्या वर्षी जाहिरात आली होती लघुलेखक याच्यासाठी 5 जागा होत्या. 5 जागा होत्या. यावर्षी 100 प्लस जागा असणार आहेत. त्याच्यानंतर लघुटंकलेखक आणि पुढे जाहिरात कधी येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. लघुटंकलेखकला 18 जागा होत्या. यावेळेस 150 प्लस जागा असणार आहेत. त्याच्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल पोलीस 567 जागा होत्या. परंतु या जागा डायरेक्टली आता दुप्पट झालेल्या आहेत. किती? 1050 प्लस येथे जागा असणार आहेत या भरतीमध्ये. त्याच्यानंतर जवान वाहन चालक 73 जागा होत्या. आत्ताच्या वेळेस 200 प्लस जागा असणार आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेच आहे. इथे तुम्ही जवानच्या बघू शकता 200 आणि जवानच्या चालकच्या 200 आणि जवानच्या 1050 हे बघून घ्यायचं आहे. तुम्ही 2019 च्या जाहिरातीप्रमाणे सांगत आहे. आणि जे चपराशी होतं, चपराशी देखील चांगलं पद आहे याच्यामध्ये. पुढे पेमेंट कशाप्रकारे आहे हे देखील सांगणार आहे. 53 जागा होत्या. आत्ताच्या वेळेस या ठिकाणी 80 प्लस जागा याच्यामध्ये असणार आहे. जवळ-जवळ ही जाहिरात हे 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 वरचे येतं 1500 आणि जवळ-जवळ हे 80 जवळ-जवळ 1600 प्लस जागांची ही जाहिरात येणार आहे. कशाप्रकारे तर डिटेल्समध्ये पुढे आता याची माहिती आपण बघूयात. हे अशा प्रकारे वेतन श्रेणी वगैरे जागा कॅटेगरीनुसार मागच्या वेळेस देण्यात आलेले होत्या. यावर्षीची जाहिरात लवकरच येईल. कधी येईल ते शेवटला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला राहणार नाही. आता बघू शकता जी वेगवेगळी 5 पदे होती. 5 पदे होती. बघू शकता लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, जवान चालक आणि चपराशी त्यांचं पेमेंट दिलेलं आहे. बघू शकता लघुलेखकचं 41,800 ते 1,32,000 हे स्टार्टिंग 41 असलं तरी हे या ठिकाणी 60,000 प्लस गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर हे ल काय आहे लघुलेखकचं पेमेंट 25,500 ते 81,100 हे पेमेंट स्टार्टिंगला तुमचं या ठिकाणी 38,000 प्लस गेलेलं बघायला भेटेल. त्याच्यानंतर जवानचं आणि जवान चालकचं दोघांचं पेमेंट सारखं आहे. हे पेमेंट तुमचं 35,000 प्लस गेलेलं बघायला भेटतं आणि त्याच्यानंतर चपराशी आहे हे 15,000 ते 47,600 असते. तर हे पेमेंट 28,000 प्लस गेलेलं बघायला भेटतं. ठीक आहे. पगाराबद्दल मी पूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 1 मिनिट आता बघू शकता वयाची अट सर्वांना 18 ते 38 दिलेली होती. म्हणजे मागच्या वेळेस 40 दिली होती. 2 वर्ष वाढवून दिली होती. आता 18 ते इथं 38 एवढं वयाची अट 38 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जर एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट म्हणजे एस-सी, एस-टी वाले उमेदवार 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील आणि ओबीसीचे उमेदवार 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील. वयाच्या अटीबद्दल इथे सांगून दिलेलं आहे आणि चपराशीला थोडी वयाची अट जास्त देखील असू शकते यावेळेस. ठीक आहे. आता प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. बघू शकता जे लघुलेखक पद असणार आहे ते माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी 10वी पास हे पद असणार आहे.
सोबतच तुमची लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. मराठी टायपिंग जर असेल तर 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग असेल 40 शब्द प्रति मिनिट दोघांपैकी एकच टायपिंग असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. परंतु तुमच्याकडे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे. सोबतच लघुटंक लेखकला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण फक्त 10वी पास असेल तरी फॉर्म भरू शकत आहात. लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. मराठीची टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. दोन्ही टायपिंग कोणत्याच भरतीला असणे गरजेचे राहत नाही. फक्त मराठी किंवा इंग्लिश एकच असले तरी जमून जाईल, तरी देखील भरता येईल, तरी देखील चालेल. दोन्ही असले तरी अगदी उत्तमच आहे. जवान म्हणजे जवान पोलीस कॉन्स्टेबल राज्य उत्पादन शुल्क जवान माध्यमिक शाळा प्रमाणपत्र फक्त आणि फक्त या ठिकाणी 10वी पास जर असाल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकत आहात. इथे टायपिंग वगैरे कोणत्याही प्रकारची अट नाही. फक्त आणि फक्त 10वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं पद आहे जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क जे चालक पद आहे चालक बघू शकता. इयत्ता 7वी उत्तीर्ण फक्त 7वी पास असाल फक्त 7वी पास असाल तरी चालकचा तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. सोबतच तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. किमान हलके वाहन 4 चाकी किती या ठिकाणी कार वगैरे तुम्हाला हलके वाहन चालवता येत असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. किमान हलके 4 चाकी वाहन तुम्हाला चालवता येणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जे 5वं पद आहे 5वं चपरासी चपरासीला या ठिकाणी मुले बोलतात की कोणत्या कोणत्या पदांना उंचीची अट आहे वयाची ते अट आहे. तर चपराशीला उंचीची वगैरे काही अट नाही. दुसऱ्या पदांना आहे ते सांगून देतो. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण फक्त या ठिकाणी 10वी पास असाल तर देखील तुम्ही चपरासीचा फॉर्म भरू शकत आहात. चालकचा तुम्ही 10वी पासवरती चालकचा तुम्ही 7वी पासवरती आणि जवानचा तुम्ही 10वी पासवरती भरू शकत आहात. बाकी 10वी पासवरती आहे परंतु त्याने टायपिंग आहे. आता लघुलेखकला कोणत्याही मैदानी चाचणी होत नाही. लघुटंक लेखकाला होत नाही. मैदानी चाचणी 2च पदांना होते. जवान पदाला आणि चालक पदांना. उंची देखील या 2 पदांनाच लागते आणि ग्राउंड कशाप्रकारे होते हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. चपराशीला होत नाही. इथे फक्त टायपिंगची टेस्ट होते. लघुलेखकला टायपिंगची टेस्ट होते. तुम्हाला टायपिंग येते की नाही आणि लघुटंक लेखकला देखील टायपिंगची टेस्ट होते. आता पुढे या ठिकाणी शारीरिक पात्रता आपण बघूयात. ठीक आहे. तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील पुढे मी सांगून देतो. बघू शकता जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अगोदर मी सांगून घेतो. पुरुष उमेदवारांसाठी उंची किती पाहिजे? उंची किती पाहिजे तर 165 सेमी अनवाणी उंची पाहिजे. किती पोलीस भरतीप्रमाणे 165 उंची पाहिजे. मुलींना उंची जास्त दिलेली आहे पोलीस भरतीपेक्षा ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर इथे पुरुष उमेदवारांना 165 सेमी उंची असणे गरजेचे आहे. आता मागे मे महिन्यामध्ये पोलीस भरतीचा जे आर आलेला आहे आणि एस-टीच्या मुलांना एस-टी कॅटेगरीच्या मुलांना याच्यामध्ये 5 सेंटीमीटर सूट दिलेली आहे महाराष्ट्र पोलीसच्या. याच्यामध्ये या जे-आरमध्ये ह्या भरतीला देखील सूट भेटण्याची शक्यता आहे. इथे या ठिकाणी एस-टीच्या मुलांना 160 एवढीच हाईट असणे गरजेचे आवश्यक राहू शकते येणाऱ्या भरतीमध्ये. हे कन्फर्म नाही कारण पोलीस भरतीला साठी तो वेगळा जे-आर आहे. याचा जे-आर देखील आल्याच्या नंतर समजेल. शक्यता 99% जो अंदाज आहे तो जे-आर या भरतीला देखील लागू होईल आणि एस-टी कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये देखील सूट भेटेल. आता छाती न फुगवता 79 असणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. तुमची छाती 79 प्लसच भरणे गरजेचे आहे. तिथून पुढे समजा किती 79 भरली तिथून 5 ने फुगवायची आहे तुम्हाला. समजा माझी स्टार्टिंगला या ठिकाणी 90 भरली तर तिथून पुढे 55 फुगवणे गरजेचे असते. ठीक आहे. आता वजन मुलांना लागू नाही. वजनाची आवश्यकता नाही. किती कमी असो किंवा की जास्त असो. आता महिलांना उंची पोलीस भरतीला किती असते? तर 155 उंची असते. परंतु या भरतीला मुलींना उंची 160 असते. 160 उंची असणे गरजेचे असते हे लक्षात घ्या. आणि छातीचा पॉइंट नाही आणि पुरुषांना या ठिकाणी वजन लागू नाही परंतु महिलांना 50 किलो वजन असणे गरजेचे आहे असं इथे म्हटलेलं आहे. परंतु एवढं बघत नाही चालून जाते कमी असले तरी देखील. ठीक आहे. तर आता पुढील जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तो अभ्यासक्रम. आता बघितलं 1 मिनिट. आता सर्व पदांचा आता मी सर्व वेगवेगळं सांगण्यापेक्षा सर्व पदांचा सारखाच जो अभ्यासक्रम आहे बघू शकता. पदनाम दिलेले आहे. पहिलं पद आहे लघुलेखक, दुसरं पद आहे लघुटंक लेखक, राज्य उत्पादन शुल्क बघू शकता. हे जेवढे पण आहेत यांचा सर्व अभ्यासक्रम सारखाच आहे. दर्जा आहे फक्त 10वी पासवरचा. माध्यमिक शालांत दर्जा म्हणजे फक्त 10वी पास 10वीचा दर्जा राहील. बघू शकता बुद्धिमत्ता 30 प्रश्न 30 गुणांना. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 30 प्रश्न 30 गुणांना. मराठी
बघू शकता. मराठी व्याकरण 30 प्रश्न 30 गुणांना आणि इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 गुणांना. अशा प्रकारचे हे एकूण प्रश्न किती झाले? 120. 120 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटे, दीड तास. म्हणजे हे 120 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे किती? दीड तास म्हणजे 90 मिनिटे असणार आहे. इथे टायमिंग कव्हर होत नाही. आता इथं चालकचा तसाच अभ्यासक्रम आहे. मराठी व्याकरण 30, सामान्य ज्ञान 30, इंग्रजी व्याकरण 30, गणित बुद्धिमत्ता 30 आणि दीड तास असणार आहे. म्हणजेच 90 मिनिटे असणार आहे तुमच्याकडे 120 प्रश्न सोडवण्यासाठी. इथे फक्त चपराशीचा अभ्यासक्रम वेगळा आहे. इथे टायमिंग सर्वात जास्त कमी आहे. बघू शकता मराठी व्याकरण 50 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 50 प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न. अशा प्रकारे हे किती झाले? 200 प्रश्न. 200 प्रश्न झाले या ठिकाणी, परंतु हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 120च टायमिंग मिनिटे आहे. 120च मिनिटे मिनिटे टाईम आहे 120 प्रश्न 200 प्रश्न सोडवण्यासाठी. इथे टायमिंग पुरतच नाही. लक्षात घ्या. प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणे गरजेचे आहे. आता बुद्धिमत्ताचे प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात? उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करतो याचा अंदाज घेण्यावेळी असे बुद्धिमत्तेचे प्रश्न राहतील. सामान्य ज्ञानमध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी यांचा देखील समावेश राहतो. मराठी व्याकरणामध्ये बघू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, व्याकरण असे वाक्प्रचार असे शब्द राहतील. आणि इंग्रजी व्याकरणामध्ये बघू शकता कॉमन व्हॅकॅब्युलरी, सेंटेन्स, यूज द एडम, पॅसेज वगैरे असे पॅसेज बघू शकता. अशा प्रकारे प्रश्न इंग्रजी व्याकरणात राहतील असे त्यांनी सांगितलेले आहे. आता बघू शकता इथे सर्वांना माहीत असेल राज्य उत्पादन शुल्क जवान जवान आहे जे त्याची लेखी परीक्षा 120 गुणांची, मैदानी चाचणी 80 गुणांची. मैदानी चाचणीमध्ये कोणते इव्हेंट आहे पुढे तुम्हाला सांगून देईल. हे 120 आणि हे 80 मिळून झाले 200 गुणांची तुमचं मेरिट लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जवान चालकसाठी वाहन चालक बघू शकता 120 गुणांची लेखी परीक्षा, 80 गुणांची मैदानी चाचणी दोन्ही मिळून तुमची एकूण मेरिट बनेल. आता बघू शकता हलके वाहन बघू शकता हलके वाहन मोटर चालवण्याची टेस्ट होईल, जड वाहन चालवण्याची टेस्ट होईल. अशा प्रकारे ही तुमची चालकची टेस्ट होईल. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर लेखी परीक्षा 200 ठीक आहे. चपरासीची 200 गुणांची आहे, सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर लघुलेखक आणि लघु टंकलेखक अशा प्रकार यांची लेखी परीक्षा होईल 120 गुणांची आणि याची लघुलेखकची या ठिकाणी टायपिंग टेस्ट होणार नाही. परंतु लघु टंकलेखकची बघू शकता कौशल्य चाचणी 80 गुणांची दोन्हींची व्हायला बसली आहे, कारण ते सांगता येत नाही. दोन्हींची या ठिकाणी 80 गुणांची टायपिंग टेस्ट म्हणजे तुमची स्किल टेस्ट होईल. म्हणजे 120 गुणांची लेखी परीक्षा, 80 गुणांची तुमची स्किल टेस्ट, कौशल्य चाचणी अशी म्हटले जाते. अशा प्रकारे 200 गुणांपैकी तुमचे मेरिट लागते लघुलेखक, टंकलेखकचे आणि चालकचे आणि जवानचे देखील अशाच प्रकारचे लागते. आता पुढे या ठिकाणी मैदानी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी दिलेली आहे. मैदानी चाचणीचा प्रकार म्हटलेला आहे पुरुषांसाठी. बघू शकता पोलीस भरतीला 1600 मीटर धावणे असते. इथे 1500 मीटर धावणे आहे. त्याला आहेत 30 गुण. ठीक आहे. 100 मीटर धावणे त्याला आहेत 30 गुण आणि गोळा फेक आहे 20 गुण. अशा प्रकारे 80 गुणांची तुमची पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी होते. महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीच्या प्रकारामध्ये 1 किलोमीटर धावणे, 1 किलोमीटर धावणे बघू शकता 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, गोळा फेक 20 गुण. सेम इव्हेंट आहेत. फक्त टायमिंग कमी जास्त याच्यामध्ये असतो. टायमिंगबद्दल तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती माहिती टाकून देईल. 80 गुणांची महिलांची देखील मैदानी चाचणी होते. ठीक आहे. आता जे महत्त्वाचा एखादा पॉइंट असेल तर तो मी तुम्हाला सांगतो. तर हे कागदपत्र यांचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. 10वी 12वी जे असतील कॅटेगरीचे सर्टिफिकेट वगैरे हे स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला समजून जाईल. आता फी टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस मार्फत घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी लघुलेखकची ओपनला ₹900, राखीव प्रवर्गासाठी ₹810. त्याच्यानंतर लघु टंकक लेखकला ओपनला ₹900 आणि राखीव प्रवर्गाला 110. त्याच्यानंतर जवान गट क ला किती ₹735 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹660. त्याच्यानंतर चालकला ₹800, त्याच्यानंतर ₹800 आणि राखीवला 720. चपराशीला ₹800 ओपनला आणि राखीव प्रवर्गाला ₹720 अशा प्रकारे दिलेले आहे. आता टी-सी-एसने परीक्षा घेतली होती. याचा टी-सी-एस बघू शकता. टी-सी-एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती, लक्षात घ्यायचं आहे. आणि यावर्षी देखील ही जाहिरात आल्याच्या नंतर टी-सी-एसच ही परीक्षा घेईल. आता राहिला प्रश्न ही जाहिरात हा जो आकृतिबंध त्यांनी नवीन जाहीर जाहीर केलेला आहे. किती तर 1000
1600 प्लस पदे असणार आहे. ही 10वी पासवरती तुम्हाला 10वी पासवरती. आता ही जाहिरात कधी येईल? डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी हा मसुदा म्हणजेच आकृतीबंध सादर केलेला आहे आणि नवीन पदे 1600 प्लस रिक्त पदे भरण्यात येणार आहे आणि एम-पी-एस-सी मार्फत ती भरली जाणार ती पदे वेगळी असणार आहेत. आता ही जाहिरात कधी येईल? तर ही जाहिरात या ठिकाणी डिसेंबरमध्ये त्यांनी आकृतीबंध सादर केल्याच्या नंतर मान्यता ही काढण्यासाठी डिपार्टमेंट अर्थमंत्र्यांकडे ही सादर केला जाईल आणि ही जाहिरात पुढच्या वर्षी 2025 मध्ये मे महिन्यापर्यंत ही जाहिरात तुम्हाला 100% आलेली बघायला भेटणार आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.